दादा ही थेट दृश्य नागपुरातून पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या रेशीम बागेत दाखल झालेले आहेत। आज संघाकडून महायुतीच्या आमदारांसाठी बौद्धिक वर्गाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महायुतीचे अनेक आमदार इथे दाखल होत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर संघाकडून जे आहे ते दर हिवाळी अधिवेशनामध्ये बौद्धिकाचं आयोजन केलं जातं आणि प्रामुख्यानं भाजपचे आमदार जे आहेत ते इथे उपस्थित असतात। मात्र जेव्हापासून महायुतीचं सरकार आलेलं तेव्हापासून महायुतीचे आमदार इथे उपस्थित राहायला लागलेले आणि आता याच पार्श्वभूमीवर जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आता या संघातल्या रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिरात उपस्थित झालेलं आपण पाहतो। हे दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते डॉक्टर हेडगेवार यांच्या पुतळ्यास जे आहे ते पुष्पार्पण करतात आणि यानंतर खाली असलेल्या डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीला अभिवादन करतील। कारण याच परिसरामध्ये जे आहे ते या स्मृती मंदिरामध्ये डॉक्टर हेडगेवार यांची ग्राउंड फ्लोअरला समाधी आणि वरच्या माळ्यावर त्यांचा पुतळा आहे। ती या पुतळ्याच्या समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे दुसरे सरसंघचालक होते गोळवलकर गुरुजी त्यांची देखील समाधी इथं आहे। त्यामुळे त्या समाधीचं दर्शन आणि त्या समाधीला देखील अभिवादन मुख्यमंत्र्यांकडून केलं जाईल आणि त्यानंतर संघाचे जे आहे ते बौद्धिक या सगळ्या आमदारांसाठी असणाऱ्या त्या बौद्धिकामध्ये जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सहभागी होतील आणि संघ पदाधिकाऱ्यांकडून जे आहे ते मार्गदर्शन स्वतः मुख्यमंत्री घेणार आहेत। यावेळी मुख्यमंत्री स्वतः या सगळ्या अभ्यास वर्गाला उपस्थित असतील। त्यावेळी इतर आमदारांनी मंत्री देखील तिथे उपस्थित असेल। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीनं एक संदेश जो आहे तो या निमित्तानं देण्याचा प्रयत्न केला जाणार। आपण पाहतोय की या परिसरामध्ये संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची समाधी आहे। त्या समाधीचं दर्शन जे आहे ते मुख्यमंत्री आता इथं घेत आहेत आणि समाधीचं दर्शन घेऊन जे आहे ते त्यांना अभिवादन केलं जाईल। मुख्यमंत्र्यांसोबत संघाचे काही स्थानिक पदाधिकारी देखील आहेत। ते या सगळ्या समाधीविषयी आणि इथल्या एकूण रचनेविषयी जे आहे ते मुख्यमंत्र्यांना माहिती देतात। खरं तर देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत, त्यामुळे त्यांचं अनेक वेळा या संघ कार्यालयात येणं होतं। मात्र आता ज्यावेळी तिसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर ते पहिल्यांदाच या बौद्धिकाच्या निमित्तानं जे आहे ते संघ कार्यालयात इथं दाखल झालेलं आणि त्यामुळं संघ पदाधिकाऱ्यांकडून देखील त्यांचं इथं स्वागत करण्यात आलं। सोबत भाजपच्या महिला आघाडीकडून जे आहे ते पारंपरिक पद्धतीनं मराठी पद्धतीनं जे आहे ते त्यांचं इथं या रेशीमबाग परिसरामध्ये जे आहे ते स्वागत करण्यात आलेलं आहे। हे दोन्ही अभिवादन केल्यानंतर आता आपण पाहतोय की मुख्यमंत्री इथंच असलेल्या महर्षी व्यास सभागृहामध्ये जातील, जिथं संघाचे जे स्थानिक पदाधिकारी असेल, विदर्भ प्रांताचे जे पदाधिकारी असेल त्यांच्याकडून जे आहे ते मार्गदर्शन जे आहे ते या सगळ्या आमदारांना केलं जाणार आहे। आता पाहतोय की मुख्यमंत्री अभिवादन करून बाहेर निघालेले आणि थोड्याच वेळात आता बौद्धिकासाठी जे आहे ते सहभागी होतील। ते त्या दृष्टीने निघालेल्या भाजपचे सर्व आमदार आणि भाजपचे मंत्री इथं आधीच उपस्थित झालेल्या 8 वाजताची वेळ जी आहे ती दिली होती आणि आता मुख्यमंत्री देखील इथं दाखल झालेले आणि थोड्याच वेळात जे आहे ते त्या या बौद्धिकासाठी जे आहे दाखल होणाऱ्या महिलांकडून जे आहे ते त्यांचं स्वागत इथं करण्यात आलेलं आहे आणि जे भाजपचे आमदार असतील किंवा संघ पदाधिकारी असतील त्यांच्याकडून देखील त्यांचं स्वागत केलं जातं। अगदी काही मिनिटात म्हणजे मुख्यमंत्री त्या हॉलमध्ये पोहोचले की या बौद्धिकाला मार्गदर्शन होईल। साधारणतः नागपूर महानगर प्रमुख राजेश लोया हे जे आहे ते संघ कार्याचा परिचय करून देतात। संघ कशा पद्धतीनं काम करतं, संघाची रचना काय असतात या पद्धतीचं मार्गदर्शन जे आहे ते त्यांच्याकडून केलं जातं। सुनील देशपांडे जे आहेत ते एकूण संघाची कार्यप्रणाली याबाबत जे आहे ती माहिती देत असतात आणि आता मुख्यमंत्री आपण पाहतोय की त्या हॉलमध्ये पोहोचलाय, त्यामुळे पुढचे निदान 20 मिनिटं जे आहेत ते संघ पदाधिकारी वेगवेगळ्या पद्धतीनं संघाचा आपला परिचय सुरुवातीला करून देतील आणि संघ परिचयानंतर पुढचे 5 वर्ष जनसामान्य लोकांमध्ये काम करत असताना सार्वजनिक जीवनात कशा पद्धतीनं काम करायचं आणि हे काम करत असताना जे आहे ते संघासोबत कसा समन्वय राखायचा या दृष्टीनं देखील जे आहे ते संघाचं मार्गदर्शन आता या सगळ्या कार्यकर्त्यांना केलं जाणार।
आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत. उदय, पुन्हा एकदा विचारते, हा महायुतीच्या आमदारांसाठीचा मेळावा आहे, बौद्धिक आहे का फक्त भाजपचे आमदार आणि मंत्र्यांसाठीचा बौद्धिक आहे? भाजपच्याच आमदारांना इथं बोलविलं जायचं. मात्र ज्यावेळी महायुतीचं सरकार राज्यात आलं, त्या महायुतीच्या सरकारनंतर जे आहे ते महायुतीच्या आमदारांना इथं उपस्थित राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या केल्या जातात. काल जे भाजपचे विधिमंडळ गटाचे प्रतोद आहेत रणधीर सावरकर यांनी जे पत्र काढलं होतं, त्या पत्रामध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील भाजप व सहयोगी मित्र पक्षांचे सर्व सन्माननीय सदस्य असा त्यात उल्लेख केला होता. याचा अर्थ भाजपकडून जे आहे ते हे सगळे निमंत्रण महायुतीच्या सर्व आमदारांना होतं. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा देखील समावेश आहे. मात्र आपण पाहिलं की गेल्या वेळी देखील अजित पवारांनी दांडी मारली होती. यावेळी अजित पवार इथं येईल अशी अपेक्षा होती, कारण महायुतीच्या विजयामध्ये संघाचा मोठा वाटा आहे, त्यामुळे ते इथं उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. अजित पवार गटाचे राजीव कारेमोरे जे आमदार आहेत ते आमदार फक्त इथं आले. त्यांनी सांगितलं की मी इथे येण्याबाबतीत माझं पक्षाशी काही बोलणं झालं नव्हतं किंवा पक्षाने मी इथे येताना पक्षातून कोणी येईल. उदय, या सगळ्या संदर्भात अधिक माहिती आम्ही तुमच्याकडनं घेत राहू, पण हीच एक पार्श्वभूमी आहे या बौद्धिकाला, ती म्हणजे लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत जे काही चित्र पालटलेलं आहे, जे काही मॅन्डेट मिळालेलं आहे, त्यात खूप मोठा वाटा हा संघाचा होता आणि त्यानंतर भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांकरताचं हे बौद्धिक. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आता वळूया हेडलाईन्सकडे.